दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकात सध्या टवाळखोरांनी धुडगूस घातलाय। टवाळखोरांच्या रोजच्या त्रासाने नागरिक त्रस्त झालेत। अशातच पाथर्डी फाटा परिसरातील मुरलीधर नगर, नरहरी नगर, आनंद नगर परिसरात अल्पवयीन मद्यपी टवाळखोरांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून व्यावसायिक दुकानदारांमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय। ठिकाणी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास या मद्यपी गुंडांनी हातात धारदार शस्त्र घेऊन शिवीगाळ करत विविध दुकानांवर वार करण्याचा प्रयत्न केलाय। यामुळे घाबरलेल्या व्यावसायिकांनी आपापले दुकाने बंद करत जीव वाचवला। मात्र हा संपूर्ण प्रकार पाहून एक तरुणी बेशुद्ध पडली। जेलमधून बाहेर आलोय, मला हप्ता द्या नाहीतर माझ्याशी गाठ आहे, असा दम हा अल्पवयीन मद्यपी व्यावसायिकांना देत असल्याचे देखील समोर आले। या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळ गाठत संबंधित अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। या मद्यपी अल्पवयीन संशयितांनी दुचाकीसह 4 चाकी वाहनांवर तलवारीने हल्ला केला असून त्यांच्या सोबत अजून साथीदार असल्याचे देखील व्यावसायिकांनी सांगितले। या संपूर्ण घटनेमुळे नागरिक संताप व्यक्त करत असून शहरात तसेच इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत वाढती गुन्हेगारी पाहता गाव गुंडांवर पोलीस वचक निर्माण करण्यासाठी असफल ठरत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या। आता या सर्व टवाळखोरांना पोलीस आळा कधी घालणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अमित कबाडे, दक्ष न्यूज, नाशिक।